हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. तर आपण सिक्वेन्स अँड सिरीजमधले क्वेश्चन सॉल्व्ह करतो आहे. तर आज आपल्याकडे आणखी एक क्वेश्चन दिला आहे, ज्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की डिस्कस द नेचर ऑफ द सिरीज. आणि सिरीज अशी काहीतरी दिली आहे. काही बुकमध्ये थोडंसं मिसप्रिंट राहू शकते. इथे x⁴2n आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर आधी तर आपल्याला बघितल्यावरच समजते की आता n नंबरची टर्म काय असणार आहे. सो लेट n नंबरची टर्म काय असणार आहे. हा झाला nचा फॅक्टोरियल आणि मग त्याचा स्क्वेअर आहे डिवायडेड बाय 2n आहे. एक सेकंड, 2n आहे. तर कम्प्लीट 2n नंतर त्याचा फॅक्टोरियल आणि x⁴2n. जस्ट एक्स असलेला क्वेश्चन आपण त्याच्या आधी पण केलेला आहे ना. ठीक आहे. फॅक्टोरियलचं एक खास गोष्ट सांगतो तुम्हाला काय की तुम्ही कुठलाही नंबर आहे का, फॉर एक्झाम्पल आता 2nचं फॅक्टोरियल सांगितलं आपल्याला, त्याच्यापेक्षा एकच नंबर कमी पाहिजे सॉल्व्ह करताना. एक नंबर कमी म्हणजे काय, जर समजा 2nला मल्टिप्लाय करायचं असेल त्याच्यापेक्षा एक नंबर कमी करायचा काय होणार. खूप लोक चुकी काय करतात, 2 टाइम्स n-1 करतात. नाही, तो ॲक्च्युली 2n नंबर जो आहे ना त्यातून एक कमी करायचा आहे. आणखी एक कमी करायचं असेल तर 2n मधून आणखी एक कमी झालं म्हणजे 2n-2. अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करत जावं लागते. ठीक आहे. बरेच लोक चुकीने काय लिहितात, 2 टाइम्स n-1 असा लिहितात, जे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे बिलकुल. ठीक आहे. एक नंबरनं कमी होत असतो फॅक्टोरियल सॉल्व्ह करताना. राईट. तर आपल्याकडे आता un आपल्याला मिळालं. नेक्स्ट टर्म आपली काय राहणार आहे, un+1. नेक्स्ट आपली टर्म काय राहणार आहे, un+1. nच्या ठिकाणी फक्त काय येणार आहे, n+1. सो n+1चा फॅक्टोरियल आणि नंतर मग त्याचा स्क्वेअर. बघा बरोबर लिहा. परत अंडर 2 टाइम्स n+1 पूर्ण टर्म नंतर त्याचा फॅक्टोरियल. इथे पण चुकी करायची गरज नाही आहे. बघा होऊ शकते चुकी, 2n+1 करायचे तुम्ही, पण 2 टाइम्स nच्या ठिकाणी n+1 आलेला आहे आणि x 2 टाइम्स n+1. ओके. याला मी थोडं सिम्प्लिफाय करतो त्याने तुम्हाला समजायला येईल. ठीक आहे. सिम्प्लिफाय करणं म्हणजे काय, बस ठीकठाक करून लिहितो याला. बेसिकली हा झाला n+1चा फॅक्टोरियल, हा असाच राहणार आहे. याचा स्क्वेअर, यात काही चेंज नाही आहे. खाली चेंज करायचं असेल तर 2ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, तो 2n+2 झाला होता ॲक्च्युली. मग त्याचं फॅक्टोरियल, कारण 2 × n 2n, 2 × 1 2. आणि इथे एक्सचा पॉवर काय झाला आहे, आणि हा झाला आपला एक्सचा पॉवर 2n+2. ठीक आहे. 2n+2. बस एवढंच काम करायचं होतं. नेक्स्ट आपण करण्याला रेशो घेणार. सो देअरफॉर un/un+1. ठीक आहे. परत रेशो घेताना मी तुम्हाला आधी सांगितलं तसं डिवाईडवाला वरती जाणार, पण मी आता मुद्दामून पूर्ण लिहितो इथे. n फॅक्टोरियलचा स्क्वेअर, एक्सचा पॉवर 2n डिवायडेड बाय 2nचा फॅक्टोरियल टोटल डिवायडेड बाय n+1चा फॅक्टोरियल त्याचा स्क्वेअर एक्सचा पॉवर 2n+2 टोटल डिवायडेड बाय 2n+2चा फॅक्टोरियल. ओके, नाईस. आता हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी रिपीट करतो आहे की डिवाईडवाल्यावर तर मल्टिप्लायला जाणार आणि हे पॉवर ॲडिशन असल्यामुळे याला मी सेपरेटली एक्सचा पॉवर 2n आणि एक्सचा स्क्वेअर असं लिहू शकतो. राईट. याचा पण फॅक्टोरियल एक कमी करत जाऊ शकतो सुद्धा. ठीक आहे. आता लिहिणं सॉल्व्ह करूया आपण याला. सो दिस इज इक्वल्स टू, अजून काही लिमिट घ्यायची गरज नाही कारण की आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती नाही आहे. सो सॉल्व्ह करताना बस वरती मिळालं n फॅक्टोरियलचा होल स्क्वेअर इंटू एक्सचा पॉवर 2n डिवायडेड बाय 2nचा फॅक्टोरियल. ठीक आहे. डिवाईडला वरती गेलं. आता बघा या फॅक्टोरियलला मी एक नंबर कमी करून लिहितो. आधी 2n+2, यातला आणखी एक नंबर कमी करा, तो झाला 2n+1. त्यातला आणखी एक नंबर कमी केलं तर आपल्याला मिळालं 2n आणि त्याचं मग काय झालं समोर फॅक्टोरियल. राईट. नाईस. नेक्स्ट खाली काय राहिलं इथे n+1चा फॅक्टोरियल. याला मी पण तसं सेपरेट करतो. एक n+1 सेपरेट झाला आणि नंतर सोबत होता n. ठीक आहे. फॅक्टोरियल आणि याचा केला आहे आपण स्क्वेअर आणि इथे एक्सचा पॉवर 2n प्लस असल्यामुळे याला मी एक्सचा स्क्वेअर आणखी सेपरेट लिहू शकतो. बघा इथे काय काय मॉडिफिकेशन केले मी. याला सेपरेट केलं, याला n+1 बाहेर काढून nचा फॅक्टोरियल केला, याला पण कमी करत इथपर्यंत पोहोचलो. नाईस. चलो ठीक आहे. तर जे जे कॉमन आहे सारखे दिसतात ते कॅन्सल आउट करा. बघा एक्सचा पॉवर 2n, एक्सचा पॉवर 2n कॅन्सल, 2n फॅक्टोरियल कॅन्सल. याला जर तुम्ही सेपरेट करणार तुम्हाला काय मिळणार, हा ॲक्च्युली तुम्हाला मिळेल हा n+1 सेपरेट आहे, याचा स्क्वेअर मिळेल आणि इथे n फॅक्टोरियल याचा स्क्वेअर मिळेल. तर हा n फॅक्टोरियल स्क्वेअर आणि n फॅक्टोरियल स्क्वेअर पण काय झाला आहे कॅन्सल.
वरतून तुम्ही 2 कॉमन काढा, आणखी बघा किती एकदम इझिली क्लिअर होत जाते. वरून 2 कॉमन काढला, आतमध्ये राहिला n+1, इथे काय राहिला आहे ट्वाईस n+1 आणि टोटल डिवायडेड बाय इथे राहिला आपल्याकडे हा n+1चा स्क्वेअर, ठीक आहे, आणि एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, सिम्पल लॉजिक आहे याच्यामध्ये. इथे एक एक्सचा पॉवर 1 आहे, इथे एक पॉवर कमी आहे, तर एक पॉवर कमी झाला, एवढंच राहिलं. सो आपल्याकडे एक फायनल आपल्याकडे आन्सर मिळाला आहे. तर फायनल आन्सर काय की UN डिवायडेड बाय U ऑफ n+1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स 2n+1 अपॉन n+1 आणि एक्स स्क्वेअर. राईट, नाईस. ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे, यात काही आता इश्यू नाही. आता आपल्याला जे घ्यायचे लिमिट, जे आपल्याला काय घ्यायचे आता लिमिट घ्यायची आहे. सो टेकिंग लिमिट, तर आपण लिहिणार आहे टेकिंग लिमिट्स. सो टेकिंग लिमिट्स n टेन्स टू इन्फिनिटी वाला. सो आपण लिहिणार आहे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी UN अपॉन n+1 आणि इन्फिनिटीपर्यंत लिमिट घेऊन जायची आहे, कारण की आपल्याला माहीत आहे n टेन्स टू इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. पण 1/n ची व्हॅल्यू जवळपास काय होणार 1/∞, विच इज ऑलमोस्ट इक्वल्स टू 0. तर आपल्याला n कॉमन काढावं लागेल. हा 2 असाच ठेवला बाहेर. वरतून जर n कॉमन काढला मी, तर आतमध्ये काय राहिला आहे 2 + 1/n. इथून जर n कॉमन काढला, इथे राहिलं 1 + 1/n आणि हा एक्स स्क्वेअर आहे तसाच आहे. n आणि n कॅन्सल, n ची व्हॅल्यू पुट करा. सो देअरफॉर वी गेट लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. ओके, ठीक आहे, व्हॅल्यू पुट केल्यावर लिमिट लिहायची गरज. अच्छा, हे फॉर्म्युला आहे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी UN U ऑफ n+1 इक्वल्स टू, हे झालं n ची व्हॅल्यू पुट केली इन्फिनिटी आपण, तर हे झालं बिलकुल 0, हे पण झालं बिलकुल 0. सो बेसिकली काय राहिलं 2 × 2 करू शकतो, 2 × 2 4 एक्स स्क्वेअर. राईट. आता वेगवेगळ्या कंडिशन आपल्याला पाहायच्या आहे. का बरं पाहिजे वेगवेगळ्या कंडिशन? खूप इम्पॉर्टंट आहे की जर समजा आपल्याला सिरीज कन्वर्जंट पाहिजे असेल, डायव्हर्जंट पाहिजे असेल, तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय की हे सिरीज कशा प्रकारची आहे. सो इफ लिमिट n टेन्स टू इन्फिनिटीची व्हॅल्यू, आता ही जी व्हॅल्यू आहे UN अपॉन UN+1 इक्वल्स टू 4x², ही जर समजा 1 पेक्षा मोठी असेल तर देन इट इज कन्वर्जंट. ठीक आहे, 1 पेक्षा मोठी असेल तर कन्वर्जंट. 1 पेक्षा मोठा याचा अर्थ काय होते की 4/x² इज ग्रेटर दॅन 1, किंवा रिसिप्रोकल आपण घेतलं तर काय होणार x², तर काय होणार हा जो x² आहे इट इज लेस दॅन 4, किंवा x इज इन बिटवीन -2 आणि 2. सो x जर समजा -2 आणि 2च्या मध्ये असेल तर आपण काय म्हणू शकतो की सिरीज काय आहे, सिरीज काय कन्वर्जंट आहे. आणखी एक गोष्ट, x डिवाइडमध्ये असल्यामुळे आपण इथं बाय डिफॉल्ट गोष्ट लिहायला पाहिजे की x शुड नॉट बी इक्वल्स टू 0. ठीक आहे. आणि जर हे सोडलं आपण, या एरियामध्ये जर कन्वर्जंट असेल, फॉर एक्झाम्पल ही माझी नंबर लाईन आहे, इथे -2 आहे, इथे +2 आहे आणि मधात कुठेतरी 0 आहे, तर आपल्याला 0 नाही पाहिजे, तर हा ओपन ठेवला. तर एवढ्या एरियामध्ये आपण काय कन्वर्जंट आहे. जर एवढ्या एरियात आपण कन्वर्जंट असेल तर बाकी एरियामध्ये काय झालं मग, एवढ्या एरियात आपण समोर काय डायव्हर्जंट आहे, 2 पेक्षा मोठं, फॉर x ग्रेटर दॅन 2 डायव्हर्जंट आहे, आणि इकडे पण काय आपण डायव्हर्जंट आहे, इथे पण आपण डायव्हर्जंट आहे, फॉर x इज लेस दॅन -2. हे 2 केससाठी आपण डायव्हर्जंट आहे. ठीक आहे, ओके, आता काही प्रॉब्लेम नाही. आता आपण चेक करूया ॲक्च्युली की खरंच कन्वर्जंट डायव्हर्जंट जे आपण लिहिलं आहे हे काम करते का नाही करत. काम करते का नाही करते म्हणण्याचा अर्थ काय, आपण यूज करू इथे रॅबिस टेस्ट, इथे रॅबिस टेस्ट. सो देअरफॉर बाय रॅबिस टेस्ट काय म्हणते आपल्याला, का बरं आपण रॅबिस टेस्ट करू राहिलो, कारण की जर x इक्वल टू आपण 2 किंवा -2 ठेवला, ठीक आहे. सो फॉर x इक्वल्स टू 2 किंवा -2, लिमिट इक्वल्स टू काय होणार, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, जी आपली व्हॅल्यू आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी u ऑफ n अपॉन UN+1 इक्वल टू काय होणार 1 होणार, कारण की वरती 4 आहे, खाली पण याचा स्क्वेअर करा तरी 4 होईल, याचा स्क्वेअर केला तरी 4 होईल, तर हा 1 आहे. सो बाहेर इथे काय होणार टेस्ट फेल होणार.
टेस्ट फेल्स कोणत्या प्रॉब्लेमली, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 किंवा -2 असेल. सो देअरफॉर आपण काय अप्लाय करणार आहे, रॅबिज टेस्ट यूज करणार आहे. सो देअरफॉर रॅबिज टेस्ट यूज करायसाठी आपण काय करणार आहे, तेच जो आपला फॉर्म्युला आहे. सो n टाइम्स, सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n टाइम्स u ऑफ n अपॉन un प्लस 1 मायनस 1 याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. सो इट इज इक्वल्स टू n टाइम्स लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n टाइम्स वरची व्हॅल्यू किती होती आपली, वरची आपली व्हॅल्यू किती होती चेक करू आपण एकदा. 2 टाइम्स, ठीक आहे, 2 टाइम्स n प्लस 1 आणि खाली n प्लस 1 एक्स स्क्वेअर. सो विच फॉर n टाइम्स 2 टाइम्स 2n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला होता. आणि -1 आणि आपल्याला ऑलरेडी माहीत आहे किती एक्स इक्वल टू किती आहे ते 2 किंवा -2, 2 और -2 दोनपैकी काही ठेवू शकता तुम्ही, 2 और -2, 2 किंवा -2 ठेवल्याची व्हॅल्यू किती झाली, 4 झाली. सो दिस बिकम्स इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n टाइम्स 2 इंटू 2 4n झाला वर. अच्छा ठीक आहे, नंतर करू ते आपण, काही हरकत नाही. इक्वल्स टू 2 टाइम्स ट्वाइस n प्लस 1 एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपली 4. सो एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4. सो n प्लस 1 इंटू 4 टाइम्स आणि -1. सो हा 2 ने कमी करू शकतो आपण. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी व्हॅल्यू पुट करायची फक्त. सो n टाइम्स ओके ट्वाइस n प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा 2 इंटू 1. बरं ठीक आहे, आणखी एक स्टेप लिहून देतो, 2n प्लस 2 -1. सो सिम्प्लिफाय करत चला, जास्त मोठं काम नाही आहे, एकच टेस्ट वाढली आपली फक्त. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n टाइम्स क्रॉस मल्टिप्लाय 2n प्लस 1 मायनस 2n मायनस 2 डिवायडेड बाय ट्वाइस n प्लस 2 प्लस 2n मायनस 2n कॅन्सल, 2 मधून 1 गेला, -1 राहिला. सो देअरफॉर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n कॅन्सल करायचं आहे आपल्याला, तर खालून n कॉमन काढू आपण. खालचा n जर कॉमन काढला तर खाली राहिला 2 प्लस 2 बाय n राहिला आणि वरती राहिला -1. n आणि n कॅन्सल, लिमिटची व्हॅल्यू पुट करायची. सो देअरफॉर वी गेट विच इज इक्वल्स टू सिम्पलचं काम आहे. ही व्हॅल्यू आपण इन्फाइटने डिवाइड करू, दिस बिकम्स 0. तर हा झाला बेसिकली -1/2 आणि -1/2 काय, लेस दॅन 1 आहे. जेव्हा कधी व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी असते तेव्हा ती सिरीज काय असते, डायव्हर्जंट. सो देअरफॉर इट इज डायव्हर्जंट. परत कुठे डायव्हर्जंट आहे लक्षात ठेवा, ॲट एक्स इक्वल्स टू +2 किंवा -2 साठी. सो आपण जर दोन्ही गोष्टी कंबाईन केल्या इथे तर आपण म्हणू शकतो देअरफॉर द गिवन सिरीज इज, कंबाईन करू होता, गिवन सिरीज इज आधी लिहू डायव्हर्जंट फॉर x लेस दॅन इक्वल टू -2 अँड x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 2, कारण की इक्वल टू साठी भेटला आपल्याला. आणि बाकी ठिकाणी काय असेल, कन्वर्जंट. and therefore convergent for x in between -2 to 2. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. थोडासा मोठा क्वेश्चन आहे, पण क्वेश्चनचे मार्क पण चांगले आहे, आपल्याला 7-8 मार्क मिळतात. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. परत भेटूया आणखी एक नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, परत नेक्स्ट डिस्कशनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.